हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या हिंदुत्ववादी स्वाभिमानी विचारांची ही शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फक्त निवडणुकीसाठी सज्ज नसते, तर ती जनतेच्या सेवेसाठी सज्ज असते। येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत जशी थंपिंग मेजॉरिटी मिळाली, त्याचप्रमाणे भगवं वादळ, महायुतीचं भगवं वादळ आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल, यात आम्हाला काही शंका नाही। उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार, 4 ऑक्टोबर पासून मराठवाडा आणि पुण्याच्या दौऱ्यावर असणार। मी त्यांना शुभेच्छा देते। जर ते घराच्या बाहेर पडत असतील, फिरत असतील, तर ते अत्यंत चांगलं आहे। जे स्वतः मुख्यमंत्री असताना कधी घराच्या बाहेर पडले नाहीत। मान्य पवार साहेबांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये ज्यांचा उल्लेख केला की ते फक्त 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले। कोविडमध्ये जनता अगदी किडामुंग्यासारखी तडफडत असताना सुद्धा जे माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत फेसबुक लाईव्ह करत बसले, ती व्यक्ती जर आज घराच्या बाहेर पडत असेल, त्यांच्या गळ्याचा पट्टा निघत असेल, मानेचा बेल्ट निघत असेल, कमरेचा बेल्ट निघत असेल, तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे गुवाहाटीला जाऊन जी हिंदुत्वाची जडीबुटी ही त्यांना दिलेली आहे, त्यामुळेच ते आता ठणठणीत बरे झालेले आहेत। एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना जे इंजेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचे सगळे रोग गेलेले आहेत आणि त्यामुळे ते आता फिरतात। त्यांनी फिरावं। आतापर्यंत ते फक्त हेलिकॉप्टर मधून फिरून एरियल फोटोग्राफीच त्यांनी केलेली आहे। त्यांनी जनतेची दुःख कधीच जमिनीवरनं समजून घेतलेली नाहीये, त्यामुळे आता ते जमिनीवर दम दिला की बाबा घरात घुसून मारू। त्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यावर हे सगळं काम करत आहेत, मात्र तुम्ही घरी आलात तर तुम्ही माघारी जाता का ते बघूयात, असा देखील इशारा संजय राऊतांमध्ये जर हिंमत असेल, संजय राऊतांमध्ये जर दम असेल, तर संजय राऊतांनी घराच्या बाहेर पडून दाखवावं ना। स्वतःच्याच घरामध्ये पत्रकार बोलवायचे आणि बूम समोर शूरवीर संजय राऊतांनी बनू नये। संजय राऊतांनी कुठले लढे लढले? आम्ही तर ऐकलंय की संजय राऊतांचा सगळ्यात मोठा पराक्रम म्हणजे त्या आर्थर रोड तुरुंगामध्ये असताना रोज सकाळी शौचालयाच्या लाईनमध्ये त्यांचे काहीतरी भांडणं व्हायचे आणि तिथे ते महायुद्ध लढायचे। त्याच्यामुळे हे अशा संडासवीरांनी आम्हाला शिकवू नये। आणि खरं तर आम्ही जेव्हा काही बोलतो, आमचे नेते जेव्हा काही बोलतात, तेव्हा मात्र जीभ घसरली वगैरे वगैरे बोललं जातं। परंतु संजय राऊत रोज ज्या पद्धतीनं शिव्यांची लाखोली वाहत आहेत, संजय राऊतांनी रोज ज्या पद्धतीनं ते बोलतायत, म्हणजे बघा की शिवसेनेचा दसरा मेळावा असायचा, अतिशय पानसट विनोद करून उभाठ्यांनी त्या दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला। संजय राऊतांची जीभ रोज ज्या पद्धतीनं घसरतीये, त्यामुळे लवकरच उभाट्याला घसरा मेळावा साजरा करावा लागेल असं मला वाटतं। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत सॅम पित्रोदा।